काल पुणे शहरामध्ये पहिल्याच पावसामध्ये पुणे जलमय झालं। आज पुणे शहरातील पेटा असेल उपनगर असेल प्रत्येक शौचालयामध्ये पाणी घुसताना आपण बघितले। अनेक नागरिकांना त्याच्यामध्ये त्रास झालेला आहे। अनेक शौचालयामध्ये पाणी गेलेले आहे, वीज बंद झालेली आहे आणि सगळं पाणी मीटरमध्ये गेलं अशा अनेक तक्रारी माझ्याकडे काल येत होत्या। संबंधित खात्यातल्या लोकांना मी फोन करत होतो, पण आपण बघितलं असेल तर गेली 3 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं प्रशासनाचा कारभार आपण बघितला तर काही लोकांना हाताशी धरून टक्केवारीच्या राजकारणामध्ये पुणे शहर पाण्यात जाताना आपल्याला दिसते। नाले सफाई असेल, रस्त्यावरचे झाडलोट असेल, नागझरी नाले नदी सफाई असेल, याच्यामध्ये जो पैसा जातो हा पैसा कुठं जातो याचा ऑडिट प्रामुख्याने केलं पाहिजे। आणि आपण बघितलं असेल की पुणे शहरावर ज्या पद्धतीनं नागरिक विकासावर आणि पायाभूत सुविधा जो ताण पडतो ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे। आणि या जबाबदारीमुळे आज आपण बघितलं असेल तात्पुरती मलमपट्टी पुण्यात करताना दिसते। अनेक टेंडर निघले, त्या टेंडरचं ऑडिट झालं पाहिजे आणि या ऑडिटमध्ये काम काय झालं ह्याची माहिती ही प्रशासनाने पोर्टलवर टाकली पाहिजे। कोण ठेकेदार आहे, कितीचं टेंडरमध्ये काम आहे आणि त्याच्यामध्ये कुठं काम केलं आहे आणि तो उचललेला गाव कुठे गेला आहे ह्याची संपूर्ण माहिती पुणेकरांना मिळली पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं प्रशासन काही लोकांना हाताशी धरून ह्या पुणे शहराच्या टक्केवारीमध्ये गोंधळ घालून, टेंडरमध्ये गोंधळ घालून पुणे शहराच्या पायाभूत सुविधा जो ताण पडतो ह्याची पूर्णपणे जबाबदारी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाची। ह्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना तशी त्यांना पुणे शहरात विनंती करणार की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं, कारण जेणेकरून पुणे शहराला चांगल्या सुविधा, चांगल्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, वाहतूक नियोजन आणि या सगळ्या गोष्टींकडं आपण प्रामुख्याने लक्ष घालावं अशी आम्ही विनंती करणार। ते करताच आहे, पण प्रशासनामध्ये जर चुकीच्या पद्धतीने कामकाज होत असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।